चव्हाण खेडकाय त्याच्या अगेन्स्ट मंगेश 11 वाडेकर. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. आता लढाई आहे मात्र प्रतिष्ठेची. जय वागेश्वर देसाई संघाने 2 सामने जिंकल्यात आणि तो संघ पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज शक्ती पाटील, मागच्या सामन्याचा सामनावीर. समोर फलंदाज विजय भोईर. मॅच ऑन. पहिलाच बॉल. ओहो, झेल टिपण्याची पुरेपूर संधी होती. प्रयत्न चांगले होते. किरण म्हात्रे होते. चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न होता. हवेमध्ये ड्राईव्ह लगावली होती मात्र थोडेसे चेंडूपासून दूर राहिले. प्रयत्न खूप चांगले होते. 4 धावा पाहायला मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. फलंदाज विजय भोईरला मागचा सामना काय खेळला. पहिल्या चेंडूवरती षटकाराने आगाज करत असताना सातत्य टिकवून ठेवलं. 5व्या ओव्हरपर्यंत मैदानामध्ये थांबला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्लिअर करेल. षटकार चौकारानंतर 6 डीजे. झेल सुटल्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा मैदानामध्ये पाहतोय जेव्हा जेव्हा झेल सोडल्या तेव्हा झेलची किंमत पूर्णपणे मोजावी लागली आपल्याला. पुन्हा एकदा इनसाइड आउट. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. दमदार चौकार. हाच विजय भोईर आहे ज्याने रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आपल्या संघासाठी ओपनिंग प्लेअरची भूमिका साकारली. गोलंदाजी सुद्धा फार चांगली करायची. आता मात्र 40+ मध्ये खेळत असताना पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता विजय भोईर यांचा. लागोपाठचे 3 मोठे फटके आले आणि त्यानंतर आता दिलासा मिळत असताना डॉट बॉल. दरम्यान प्रदीप जाधव यांना विनंती आहे स्टेजवरती यावं. एकदम कंप्लीट सेकंडचा कॉल घातक ठरेल का. एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय. मग तोपर्यंत 2 धावा. सुखदेव पवार होते आमच्या अनिल दादांचे बंधुराज. नेहमीच उत्तम पवार असेल कारण नेहमीच अनिल दादांना पाहतोय 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असतात कुठेही संघ खेळताना असो. कारण त्यांना माहित आहे की आपण 12वा खेळाडू नेहमीच जेव्हा मैदानामध्ये वेळ असते त्यांची उतरण्याची नक्कीच मैदानामध्ये जातात ते. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ अगदी अडवलाय चेंडूला. लास्ट मोमेंटला 3 धावा मिळत असताना किरण म्हात्रे होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक जेथे चांगली बॅटिंग झाली खास करून विजय भोईर या फलंदाजाची ज्याने धावा कुठल्यात एका ओव्हरमध्ये तब्बल 19 डीजे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा धावपैकावरती पाहायला मिळाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण ठाकूर मैदानामध्ये येत असताना पाहा मिळतोय सलामीला आलेले दोन्ही फलंदाज विजय भोईर आणि निलेश कापसे. ओ रिवर्स पहिला चेंडू होता
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डॉट. मागच्या सामन्यामध्ये मात्र रिव्हर्स खेळत असताना विजय भोईरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आपल्याला. फुल टॉस ऑफ साइडला घ्यायचा होता, ऑन साइडला गेला. डीप मध्ये फिल्डर शक्ती पाटीलने केली आहे चूक, मात्र चेंडूला अडवलं जात आहे. दुसरा फिल्डर येऊन दिगंबर पाटील होते आणि 3 धावा, 1 धाव वाचवली. एक धावेची किंमत काय असते ते आपण पाहिली सकाळी ज्यावेळेस सामना सुरू होता. टीम देसाई आणि शिळगाव या 2 संघामध्ये 1 धावेने सामना जिंकला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तसाच होता. टीम वाडेकर आणि नावाली यांच्यामध्ये जेव्हा आपण 1 धावेने सामना गमवतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने कळते आपल्याला की आपण काय चुका केल्या मैदानामध्ये असताना. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. षटकार आला या निलेश कापसेच्या बॅटमधून. मागच्या सामन्यामध्ये लवकर स्वस्तात बाद झाले होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू पाठीमागे जातोय. पुन्हा एकदा मिसफील्ड, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे आणि येथे धावाची संधी. पहा किती संध्या निर्माण होतात क्रिकेटमध्ये. आपल्याला संध्या मिळत नसतात, संध्या उपलब्ध कराव्या लागत असतात आणि गोलंदाजाने केली होती संधी उपलब्ध करून, मात्र कीपर झाले बीट. झेल सुटलाय आणि झेलचं रूपांतर 2 धावेने. स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा खराब फिल्डिंग. नाहीये तुम्हाला जमणार नाही अशा चुका करून, कारण जर अशा चुका कराल तर विपक्ष संघ तुमच्यावरती हावी होईल. छान धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतो आपल्याला आता. 34 विदाउट लॉस. चेंडूचा पाठलाग केला होता. बाहेर पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेला निघून जातोय. पंच आमचे रोदाजादा भोईर इशारा करत असताना वाईड बॉल. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर वेगला. चेंडूचा प्रचंड वेग, सीमा पार, चौकार. थँक्यू. 2 ओव्हरमध्ये तब्बल 39 धावा. धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. चांगली बॅटिंग करत असताना निलेश कापसे आणि त्याचबरोबर विजय भोईर या 2 फलंदाजांना पाहतोय आता गोलंदाजी मार्गवरती. पीपी प्रल्हाद पवार पहा मिळतात. काही दिवसापासून दुखापतग्रस्त होते, त्यांच्या डोळ्याला जखम झाली होती, मात्र आता अद्याप पूर्णपणे बरी झाली नाहीये. मात्र तरी सुद्धा आता
खेळतात, कारण त्यांना माहीत आहे मुख्य खेळाडू आहे त्या टीमचे. कारण सुरुवातीला पहिलं षटक घेऊन यायचं, ओपनिंगला यायचं. मग ते जशी दुखापत झाली थोडंसं 5व्या क्रमांकावरती ते येतात आता फलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा पॅकफुटला सरकलेत. फिल्डिंग प्लेसमेंट चांगलं झालं आहे सर्कलमध्ये. एकेरी धाव मिळत असताना 40 ही धावसंख्या पाहतोय आपण स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा लिडिंग एज उडवण्याचा प्रयत्न भरपूर उंचावरती आहे. किरण कॉल देतोय. गुड कॅच. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. निलेश कापशे बॅक टू द पॅव्हेलियन. वनडाऊनचे खेळाडू गणेश पाटील मैदानामध्ये येत असताना पाहतोय आपण. प्रल्हाद पवार यांना एक मोठं यश मिळालंय. निलेश कापसेसारखा आक्रमक शैलीचा फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं. पुन्हा एकदा उडवलाय. जवळपास फिल्डर नाही आहे. सेकंडचा कॉल. दूरवरून फिल्डर आल्या तोपर्यंत 2 धावा. एकवटत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. त्याच्यानंतर 20 धावा. 2 षटकामध्ये चांगली धावसंख्येची मजल मारली टीम मंगेश 11 वाडेकर संघाने. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डान्सिंग बाउंड विकेट आले. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा पुढे आले. बॅक टू बॉलर्स खेळ होते. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय प्रल्हाद पवार यांचा. मात्र एकेरी धाव प्राप्त झाली आहे. 49 धावा स्कोरबोर्डवरती सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण. विजय बॉईज स्ट्राईक वरती. हो पुन्हा एकदा जागा बनवायची होती मात्र जमलं नाही. या षटक समाप्त होतोय. चांगलं षटक राहिलं. एका षटकाराचा अपवाद जर बघितला तर चांगली गोलंदाजी राहिली प्रल्हाद पवार यांची आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या त्या एकूण 49. प्रेम पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल एज टेकन. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का मंगेश 11 वाडेकर टीमला.
गणेश पाटील बाद झालेत. निलेश पाटील मैदानामध्ये जात असताना विजय भोईर यांच्या जोडीला पाहतोय आपण. गोलंदाज प्रेमला पाहतोय. तिसरं षटक घेऊन आल्यात आणि चौथं षटक घेऊन आल्यात. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद केलं. तर या दरम्यान आपल्या कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे सचिव बाळादादा भंडारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या मंचावरती. रणशूर पाटील आणि नवनीतजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्याचबरोबर नवनीत पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. ग्रामस्थ मंडळ उंबाडे. वाईट बॉल. पंच बाहेरची गुण करत असताना शेवटचं अंतिम षटक आहे प्रेम यांचं. 2 ओव्हरमध्ये तब्बल 39 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रल्हाद पवारने कमबॅक करून दिलं. फक्त 10चं षटक हाताळलं आणि आता या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळतं आपल्याला नवीन बॅटर निलेश पाटील. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ, अडवला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातोय. 2 रन्स पूर्ण करत असताना चांगली धावसंख्या पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा एज लागतोय. कीपर झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद. पहा 2 षटकामध्ये 39 घरात होता संघ. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक झालं. 10 आले आणि या ओव्हरमध्ये आणखीन कमबॅक करून देत असताना आपल्याला पाहा मिळतोय प्रेम. न्यू बॅटर विकास पाटील. तर विजय भोईर यांचा विचार केला आतापर्यंत नॉन स्ट्राईक घेतलाच आहे. मात्र या ओव्हरमध्ये स्वतः स्ट्राईक घेणं गरजेचं होतं कारण नवीन नवीन बॅटर आल्यात आणि फलंदाज सलामीचा आहे. त्यामुळे जास्त स्ट्राईक मिळाली नाही आहे त्यांना या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत. पुन्हा एकदा फलंदाज बाद. हो काय गोलंदाजी होते प्रेम यांची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
एकूण 52 धावा झाल्या. 53 धावसंख्येची गरज होती बघा. 2 ओव्हरमध्ये 39 होतं. असं वाटलं 60-70 पर्यंत सहज जातील. मग त्यानंतर प्रल्हाद पवारचं षटक आलं आणि शेवटचं स्लॉगवरचं प्रेम पाटीलचं षटक आलं, जिथे फक्त धावा खर्च केल्या त्या 3, विकेट मिळवले 4. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अखेरकर 52 झाले ना, 52 झाल्या. 53 धावसंख्येची गरज असेल टीम खिडकाळे संघाला. हो, आज पगाराचा दिवस त्याला आहे गेलेला मॅसेज पाठवलं. त्याला मॅसेज पाठवू ना, तर काही पाठवा. निर्लज्ज माणसं आहेत रे ती. सदा सुखी बनवू का विचार ना. आज झाडाला स्कॅनर किती वेळा पाठवला असेल. फोन केला का म्हणतो स्कॅनर पाठवून द्या. करू ना टाका नंतर माझं नाव तुमचं नाव कशाला. तुझ्या नावाचं बॅनर बनवू का. नाही सर्व थोरलेले तुझे बघा. एखादा भेटला तर भेटतो. थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. होय मैदानाकडे विजयासाठी आव्यात खिळकाळी 40+ टीमला 53 धावा. 4 ओव्हरची मॅच आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ जय वागेश्वर देसाई 40+ उपांत्य फेरीमध्ये फाईट करेल. बघूया. आज आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये 52, त्यानंतर 55, पुन्हा आपण बघितलं धावसंख्या 4 ओव्हरमध्ये 44, नंतर 56 ही धावसंख्या आपण 2 वेळा बघितलेली आहे आणि 52 ही धावसंख्या देखील आपण दुसऱ्यांदा बघतोय. तर बघूया काय घडतंय. 52 सकाळी बघितली होती आपण जेव्हा भोपरने प्रथम बॅटिंग केली होती. हो, मिस टायमिंग. फिल्डर नाहीये मागे. चेंडू चाललाय बाहेर सीमारेषेच्या दिशेने. हो हो, काय एफर्ट्स होते. गुड फिल्डिंग. खूप चांगला प्रयत्न पण नाही रोखू शकले चौकार. 4 धावा. पहिलाच बॉल. सुरुवात होते चौकाराने किरण ठाकूर आणि शक्ती पाटील मैदानावरती आलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच. 53 करायचे. 13.25 ही सरासरी प्रति ओव्हर मागे राखायचे विजयासाठी. या दरम्यान आदरणीय शरदजी लोखंडे त्याचबरोबर अनिल भंडारी साहेबांचं आगमन झालंय. या दोन्ही व्यक्तिमत्वाचं मी जय हनुमान चषकमध्ये स्वागत करतोय. निलेश. हो, हवे झेल होता. ड्रॉप झालाय. सोपा झेल होता. चेंडू मात्र निघाला थर्ड मॅनच्या दिशेने.
या दरम्यान बघा तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं धुपाडणं करत. हा झेल होता, पण झेल तर सुटला हरकत नाही, पण 4 धावा गेल्या म्हणजे जखम झाली आणि त्यावरती जखमीवरती कुठेतरी मीठ चोळल्यासारखे आहे. आधीच आपण बघितलं सुरुवात चौकारनं झालेली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा एक चौकार. 8 धावा 2 बॉलमध्ये आलेल्या आहेत, पहिल्याच 2 चौकार. ओहो, स्विंग केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिक्सर. थँक्यू डीजे. 14 धावा 3 बॉलमध्ये, चोख प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से. खिळकाई 40+ देत असताना हवे चेंडू गॅप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ एकच धाव कट करायचा होता, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत 15 धावा प्रति ओव्हर मागे 13.25 ही धावांची आवश्यक गती राखायची आहे आणि अपेक्षित धावगती या ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त ही धावगती प्राप्त केलेली आहे. त्यामागचं कारण किरण ठाकूरची जबरदस्त बॅटिंग. अटॅकिंग मोडमध्ये किरण ठाकूर, दुसऱ्या बॉलला शक्ती. मागच्या मॅचमध्ये जो हिरो होता तो शक्ती प्रथमच स्ट्रायकिंग इनला येतोय सामना करण्यास निलेश कापसेचा. ओ हो हो, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. शॉट तंत्रशुद्ध कॉपी बुक स्टाईल मध्ये किताबी शॉट. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, पण तिथे आउटफील्ड संत आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. पण 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतायत खिळकाळ टीमची झाली ती म्हणजे 21 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं निलेश कापसे यांनी मला वाटतं 21 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, म्हणजे 37 धावा मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या नावाळीला. पण तरी पुढच्या 18 बॉलमध्ये 20 त्यांना झाल्या नाही आणि या मॅचमध्ये बघा 21 हा आकडा खरं तर असं म्हणतात की शुभ आकडा म्हटला जातो. 21 ध्रुवांची जोडी आपण वाहतो, 21 मोदक आपण गणपतीला वाहतो, पण हा 21 आकडा निलेश कापसे यांच्यासाठी आज शुभ ठरला नाही. खरं तर 2 वेळा तो मागे लागला. पहिल्या मॅचमध्ये 21 दिल्या, या मॅचमध्ये 21 दिल्यात. पण या मॅचमध्ये आता बघूया पुढच्या ओव्हरमध्ये काय घडतंय. असं नाही की निलेश कापसेने इकॉनॉमिकल स्पेल टाकले नाही, याआधी अनेक मॅचेसमध्ये निलेश कापसेची गोलंदाजी प्रभावशाली होताना आपण बघितलेली आहे. पण एखादा दिवस असतो एखाद्या खेळाडूचा की त्या दिवशी त्याच्या मनासारखी कामगिरी घडत नसते आणि इथे आपण तेच बघितलं की बॉलिंगमध्ये 2 मॅचेसमध्ये 21 धावा. दिनेश जाधव देखील सांगतात माझाही दिवस काल खराब होता, काल माझ्याही मागे चेंडू शनीसारखा लागला होता, पण तरी जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबरठे 40+ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि काय जबरदस्त खेळ. आज बघूया फायनलमध्ये काय करतोय. हो, स्विंग करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला व्यवस्थित. बॉलिंगसाठी त्या ठिकाणी आपण बघतात वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरं षटक घेऊन येतात योगेश. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. मागच्या मॅचमध्ये योगेशने इम्प्रेस केलं, पण सगळ्यात जास्त इम्प्रेस करणारा विजय भोईर 12 बॉलमध्ये केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि 8 धावा होण्यापासून रोखल्या होत्या. बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोर खेळतात आणि केन एक डॉट बॉल. ओ अपील करतात, उशिराने केलं अपील, पंचांनी स्वीकारलं देखील आहे आणि बघा मला वाटतं बॅट्स निसटले त्यांच्या हातून आणि पहिल्या विकेटचं पतन खिळकाई 40+च्या.
आमचे पंच निगम पाटील बघू शकाल एक जबरदस्त पर्सनॅलिटी स्क्वेअर लेगला पंचांच्या भूमिकेत तुम्ही बघतायत. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख आणि ते वाट बघतायत की मी कधी 40 ओलांडेन, कधी 40+ क्रिकेटचा आनंदही घेईन. आणि पर्सनॅलिटी जबरदस्त असं वाटतं की कुठला तरी ऑस्ट्रेलियन खेळाडू त्या ठिकाणी अंपायरिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आमचे रोहिदास भाई तितके जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याही नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. ते देखील 40+ क्रिकेट खेळत असतात. पण कालच्या दिवसापासून काय जबरदस्त अंपायरिंग त्यांनी केलेली आहे. त्यांचंही विशेष कौतुक या ठिकाणी करायला हवं. मैदानावरती किरण बाद झाला आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बॅटर दीपक पाटील DP मैदानावरती येतोय. पंचांकडनं कार घेतोय. खिडकाय संघाची बॅटिंग लाईनअप प्रचंड खोलवर आहे. त्यामुळे इथून वाडेकर संघाला देखील संघर्ष करावा लागेल. योगेश आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला फील्डर डीप मध्ये आहेत. ओ हो 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 2 पायाच्या मधून चेंडू फरार. धावा मिळतील 4. मानसिक पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करून साहेबांना घेऊन मंचावरती या. हा चेंडू यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने गेलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि येतोय हा चौकार. इक्वेशन आपण बघू शकाल 13 चेंडू आता 22 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर योगेश पुन्हा एकदा फुलटॉस लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर लाईन. सलग येणारा हा दुसरा चौकार. इक्वेशन बदलतंय. 12 चेंडू 18 मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. तर इक्वेशन बघा या ओव्हरची सुरुवात तर जबरदस्त झाली होती पण नंतरच्या 4 बॉल मध्ये तब्बल धावा आल्या 14 आणि मॅच या दरम्यान आदरणीय मानसिंग पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं जयनुमा चषक 2024 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल 18ची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये. आज सगळ्याच मॅचेस रोमांचकारी झाल्या. आज पैसा वसूल प्रेक्षकांचा झाला. 12 बॉल 18ची गरज आहे विजयासाठी. प्रति ओव्हर मागे 9 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती शक्ती पाटील ज्याने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं होतं. दुसऱ्या बाजूला दीपक पाटील ज्याने आल्या आल्याच आपला इरादा स्पष्ट केला. किरण बाद झाल्यानंतर दीपकने सूत्र आपल्या हातात घेतली आणि 4 बॉलमध्ये ठोकून दिल्या 14 धावा. आणि इथून मात्र चिंता वाढवलेली आहे ती वाडेकरची. वाडेकरसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. ज्या वाडेकरने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त मॅच आपल्या बाजूने झुकवली. 7ची मॅच 8ची मॅच जिंकून दिली होती. आता 12 बॉल 18ची गरज आहे आणि बॉलिंगसाठी संदेश त्या ठिकाणी तयार होतोय. स्ट्रायकिंग इनला शक्ती पाटील. 12 बॉल 18ची गरज. हो यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ निघतोय. फिरकी आक्रमण सुरू झालंय. संदेशकडेही चेंडूला वळवण्याची कला आहे ते कौशल्य आहे. तो देखील शक्तीला रोखण्याचा प्रयत्न करेल पण बघूया शक्तीचा पलटवार होतोय का. हवेत फिल्डर खूप दूर आहेत. सेफ लँडिंग झाले. 2 धावा इथून
या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि इक्वेशन आता मात्र बदलेल. चेंडू शिल्लक असतील आता 10 आणि करायच्यात विजयासाठी 16 धावा. संदेशचं हे षटक जर चांगलं राहिलं तर अखेरच्या ओव्हरमध्ये विजय येतील यात शंका नाही, पण विजयासाठी देखील धावा थोड्याफार शिल्लक असणं गरजेचं आहे. पण शक्ती ते करू देईल का? मिस टायमिंग झेलची शक्यता. ओ हो हो, कॅच सोडले का मॅच? ही तर येणारी वेळ सांगेल. या क्षणाला अशी कॅच सोडणं म्हणजे पराभवाला आमंत्रण देण्यासारखं आहे. शक्तीसारखा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, अशा परिस्थितीला हँडल करण्याची प्रचंड सवय त्याला आणि त्याला जीवनदान दिलंय आणि जीवनदानाबरोबर 1 धाव. 9 चेंडू आता 15ची गरज. स्ट्राईकला दीपक पाटील. डीपी तयार होतोय. संदेश पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. ओ वेगवान होता. फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बॅटची हलकीची एज होती. केवळ 1च धाव मिळेल आणि आता इक्वेशन इथून बदलेल. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. इक्वेशन विजयासाठी खिळकाई 40+ टीमसाठी. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू मागे. फिल्डर धावतात. गणेश त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 तर पूर्ण झाल्या. तिसरी होईल का? चेंडू अजूनही सापडला नाही. बघा किती प्रेशर आहे, किती दबाव आहे, पण 2च धावा येतील. समीकरण बदललंय. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय बॉलिंग केले संदेशने. या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्यात. आणखीन 1 चेंडू शिल्लक आहे. हा 1 चेंडू फार महत्वाचा. 7-12 विजयासाठी. 7-12 हे समीकरण. ओ डॉट बॉल. आता राहिले बॉल 6 आणि आता धावा शिल्लक आहेत 12 आणि अखेरचं षटक घेऊन येणार. सगळ्यांनाच माहिती आहे विजय भोईर. ज्या विजय भोईरने 12 बॉलमध्ये केवळ 7 धावा दिल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, तोच विजय 12 धावा देईल का प्रश्न आहे. पण मागच्या मॅच मध्ये जे काय घडलं ते विसरावं लागेल. समोर खिळकाई संघ आहे. अजूनही शक्ती त्या ठिकाणी आहे. दीपक त्या ठिकाणी आहे. एखादा मोठा फटका आला तर खिळकाई या मॅच मध्ये कमबॅक करेल. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 12 धावाची गरज. 12 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. आज सगळ्याच मॅचेस रंगलेल्या आहेत. आज ज्यांनी ज्यांनी या क्रिकेटचा आनंद घेतला स्पर्धेचा, आज सगळेजण जे हनुमान चषक 2024 बघून प्रचंड आनंदित असतील. कारण मॅचेस कशा व्हाव्या तर अशा रोमांचक व्हाव्या. सामना कोणीही जिंकू दे पण मॅच रोमांचकारी व्हायला हवी. दोन्ही बाजूने कडवा प्रतिकार व्हायला हवा आणि अजूनही या मॅच मधला सस्पेन्स थरार अजूनही कायम आहे. अजूनही इथून ही मॅच कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. येणारे चेंडू 6 आणि 12 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूला प्रचंड तणाव, प्रचंड दबाव, संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. कारण विजय कधी मागून मिळत नसतो. त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी घाम गाळावा लागतो, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. कोण जिंकणार या मॅच मध्ये बघूया. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार. कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. एका बाजूला खिळकाई, दुसऱ्या बाजूला मंगेश 11 क्रिकेट संघ वाडेघर. 6-12 स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण दीपक पाटील. बॉलिंग मार्कवर विजय. हवेत आहे पण गेला बाहेर. आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. विजय 6-12चं इक्वेशन आता मात्र आपण बघतात 5-6 वरती आलेले. कारण की दीपकने ठोकला पहिल्याच बॉल वरती. हा षटकार
आता 5 बॉल 6ची गरज. बघूया विजय पुन्हा एकदा. हो अपील धावचीची संधी इथे होती पण दवडली आहे. एक धाव अपील करण्यामध्ये भरपूर व्यस्त होते पण या दरम्यान एक धाव इक्वेशन आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईकला शक्ती आलेला आहे. बघूया शक्ती इथून आपली शक्ती लावेल का की युक्तीने इथे बॅटिंग करेल विजयच्या अगेन्स्ट. एका बाजूला युक्ती दुसऱ्या बाजूला शक्ती. विजय पुन्हा एकदा 4 बॉल 5ची गरज. हो 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 हा सामना संपवला. शक्तीने दाखवली आपली ताकद आणि केळा सुपडा साप मंगेश वाडेकर संघाचा. वेल प्लेड खिळकाई 40+. थँक्यू डीजे. काही सन्मान आहेत. तर या टॉस साठी या दोन्ही कॅप्टन देसाईचे कॅप्टन आणि त्याचबरोबर खिळकाई आज सकाळी पडले आणि देसाई शेजारी शेजारी होते. आता या मॅच मध्ये खिळकाई आणि देसाई हे दोन शेजारी पुन्हा एकदा